चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टींवर जोरदार टीका केली। राजू शेट्टींना फक्त एकट्यांना सर्व काही पाहिजे, सदाभाऊ मंत्री झाल्यावर त्यांच्या पोटात दुखत असल्याची टीका राजू शेट्टींवर चंद्रकांत पाटलांनी केली आहे। बारामतीची आमचीच लेक आहे म्हणून निवडून द्याल तर देशाचं गणित बिघडवून टाकाल असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय। सुप्रिया सुळे यांचं नाव न घेता त्यांनी हल्लाबोल केलाय। ते भिगवण इथं कांचन कुल यांच्या प्रचार सभेत बोलत होते। मागील 5 वर्षाच्या काळात पोलिसांच्या बंदुकीतील गोळ्यांना गंज लागलेला आहे असं वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे। भाजप सरकारनं कोणताही काम करायचं शिल्लक ठेवलेलं नाही आणि त्यामुळे लाठीचार्ज, गोळीबार यासारखे प्रकार राज्यात घडत नसल्याचं ते म्हणाले। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे राष्ट्रवादी काँग्रेससोबत निवडणुकीपुरते आहेत, निवडणुकीनंतर राहणार नाहीत, ते पुन्हा इकडे तिकडे होतील असं भाकीत सदाभाऊ खोत वर्तवतायत। बातमी धुळ्याची। धुळ्यात भाजप उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलताना म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांची जीभ घसरली आहे। धुळे लोकसभेचे भाजप महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। महाराष्ट्रातील काँग्रेस नाटक कंपनी झाली आहे का असा सवाल एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केलाय। चंद्रपूरमधला काँग्रेसचा उमेदवार काल उद्धव ठाकरे जिंदाबाद म्हणत होता, तोच उमेदवार मग आज राहुल गांधी जिंदाबाद म्हणतोय अशा शब्दात ओवैसींनी निशाणा साधलाय। वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराकरता विदर्भात बाळासाहेब आंबेडकर आणि बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। याचा वंचित आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांना फायदा होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणामध्ये हिंदू मुस्लिम हे शब्द वापरणं अयोग्य आहे असं म्हणत एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी टीका केली आहे। नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते। अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आज अर्ज दाखल केला। काल अर्ज दाखल केलाय। जिल्हाधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे त्यांनी काल अर्ज दाखल केला। यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी उपस्थित होते। सकाळी दिल्ली गेट पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोठ्या संख्येनं रॅली काढण्यात आली। दिल्ली गेट पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली निघालेली होती। भाजपनं शक्ती प्रदर्शन केलंय। अर्ज दाखल करताना आयुष्याच्या या टप्प्यावर आईवडील सोबत नाही याची खंत सुजय विखे यांनी यावेळी व्यक्त केली आहे। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाकरता काल पारंपरिक प्रतिस्पर्धी लढत पाहायला मिळणार आहे। धनंजय महाडिक यांनी आपला अर्ज दाखल केलाय। कोणत्याही प्रकारचं शक्ती प्रदर्शन न करता त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यांचे प्रतिस्पर्धी संजय मंडलिक यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलाय। 2014 सालच्या निवडणुकीत ही मंडलिक, महाडिक हेच उमेदवार आमने-सामने होते आणि यंदाच्या निवडणुकीत सुद्धा हेच दोनही उमेदवार आमने-सामने असतील। शिवसेनेमध्ये कधीही जात आणि धर्म पाहून तिकीट दिलं जात नाही, तर ज्यांची पुढे यायची इच्छा असते ते पुढे येतातच अशी प्रतिक्रिया युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली आहे। युवायुटा या संवाद कार्यक्रमात आदित्य ठाकरे बोलत होते। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निलेश राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळच्या निवडणुकीत शिवसेनेच्या असंतुष्टांसह आपल्याला भाजपाचाही अंतर्गत पाठिंबा असल्याचं राणे म्हणाले। दरम्यान यावेळी नारायण राणेंनी देखील कोकणात एकहाती सत्ता आपलीच येणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय। सगळ्या पक्षांचा स्वाभिमानी पक्षाला छुपा पाठिंबा असल्याचं राणे म्हणतात। म्हाडा लोकसभा मतदारसंघाकरता भाजपचे उमेदवार रणजित नाईक निंबाळकर यांनी सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात आपला अर्ज दाखल केला। रणजित नाईक निंबाळकर यांच्यासोबत सहकार मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील उपस्थित होते। वडिलांचं नाव लावणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी लावणारच असं सडेतोड विधान केलंय पंकजा मुंडे यांनी। आम्ही गरिबी पाहिली नसली तरी आमचे पाय नेहमी जमिनीवरच राहिलेत असा टोला देखील विरोधकांना लगावलाय। बातमी मावळची। मावळ मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार पुन्हा एकदा वादग्रस्त ठरलेत। दापोडीतल्या विनेयार चर्चचे वादग्रस्त फादर पोस्टर डेव्हिड सिल्वेनची पार्थ पवार यांनी भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले। यावरून आता पुन्हा पार्थ पवार टीकेचे धनी होत आहेत। राष्ट्रवादीचे मावळमधले उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराकरता अवघं कुटुंब मैदानात उतरलंय। वडील अजित पवार अनेक दिवसांपासून मुलाच्या प्रचाराकरता सभा घेत आहेत, मात्र आई सुनेत्रा आणि लहान भाऊ जय सुद्धा प्रचार दौऱ्यात सामील झाले आहेत। अमरावती लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार नवनीत राणा कौर, शिवसेनेचे उमेदवार अडसूळ यांचं आव्हान आहे आणि या निवडणुकीत माझा जनसंपर्क आणि स्थानिक खासदारांची निष्क्रियता यामुळे माझा आत्मविश्वास वाढला असल्याचं नवनीत राणा यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना म्हटलंय। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेना भाजप युतीच्या उमेदवार भावना गवळी यंदा आपल्या
5व्या टर्मकरता रिंगणात उतरलेल्या आहेत। त्यामुळे ही निवडणूक भावना गवळींकरता प्रतिष्ठेची बनली आहे। गवळींच्या विरोधात स्थानिक सेना भाजपच्या आमदारांनी मोर्चे बांधणी सुद्धा सुरू केली आहे। हिंगोलीत लोकसभा उमेदवारीसाठी सेना आमदार जयप्रकाश मुंदडा रांगेत होते, मात्र त्यांना उमेदवारी न देता हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यामुळे नशिबाला कोणी माग देऊ शकत नाही। जे नशिबात आहे तेच मिळतं अशी खंत सेना आमदार जयप्रकाश मुंदडा व्यक्त करतात। शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले उमेदवार दर्शनाच्या निमित्तानं एकाच ठिकाणी दिसलेत। संगमनेर इथं सय्यद बाबा उर्साच्या निमित्तानं शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे आणि विरोधात उभे ठाकलेले श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे समोरासमोर आले। लोकसभेच्या उमेदवारी अर्ज भरण्याकरता आलेला अभिजित बिस्कुले यांनी चक्क पिशवीतून चिल्लर आणलेली होती। त्यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावेळी ते 2 पिशव्या चिल्लर घेऊन आले होते। बाबा महाहंसजी महाराज संन्यासानं जळगाव मतदारसंघातून लोकसभेकरता उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्यानं आपण निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय। बुलढाणा जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सध्या सुरू आहे, मात्र इथं आचारसंहितांची अंमलबजावणी होताना काही दिसत नाहीये। संग्रामपूर तालुक्यातील काही ठिकाणी ग्रामसडक योजनेची कामं सुरू आहेत आणि तिथे विकास कामांचे बोर्ड अद्यापही झाकलेले नाहीयेत। या ठिकाणी आचारसंहिता नियमांचं उल्लंघन होताना दिसतंय। दुहेर शेतकरी दाम्पत्यानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल उतरून आत्महत्येचा प्रयत्न केलाय। खळबळ उडाली आहे। मंजूर विहिरीच्या अनुदानाचा धनादेश देण्याकरता अधिकारी 25% लाच मागत असल्यानं उद्विग्न झालेल्या या शेतकऱ्यांना टोकाचं पाऊल उचललंय। धुळ्याच्या अजनाळे या शिवारात मांडूळ सापाची तस्करी करून खरेदीच्या आडून दरोड्याचा प्लॅन रचणाऱ्या टोळीचा डाव धुळे LCB अर्थात लोकल क्राईम ब्युरोनं पथकानं उधळून लावलेल्या अंजनाळे गावात काही जण मांडूळ सापाच्या विक्रीकरता येणार असल्याची गोपनीय माहिती LCBला मिळालेली होती। अलिबाग तालुक्यातील कुरुळमधल्या रविवारी रात्री झालेल्या गोळीबारात 1 जण ठार झालाय तर 1 जण गंभीर जखमी। सागर पाटील असं गोळीबारात मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे, तर गंभीर जखमी झालेला गौरव भगत याला उपचाराकरता मुंबईत दाखल करण्यात आलाय। चंद्रपूरमधल्या चिचपल्ली इथल्या बांबू डेपोला भीषण आग लागली होती। आगीत लाखो रुपयांचा बांबू जळून खाक झालाय। अग्निशमन दलाच्या वतीनं आग आटोक्यात आणण्यात यश आलंय। पंढरपूरचे भाजपचे ग्रामीण उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र रामदास जगदाळे यांना अटक करण्यात आली आहे। चेक बाउन्स प्रकरणात न्यायालयानं पकड वॉरंट जारी केलं होतं आणि त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली। पुणे सांगोलामध्ये त्यांच्यावर अशाच प्रकारे गुन्हे दाखल आहेत। सटाणा तालुक्यातल्या बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून 4 दिवसांपूर्वी बिबट्याने एका गोठ्यावर सुद्धा हल्ला केला होता। काही मेंढ्या फस्त केलेल्या होत्या आणि मेंढपाळावर हल्ला करून त्यालाही जखमी केलं होतं। जळगाव जिल्ह्यातल्या बोदवड या तालुक्यातल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याकरता संघर्ष करावा लागतोय। हंडाभर पाण्याकरता पायपीट करावी लागते। आताची परिस्थिती आहे, त्यामुळे पाऊस कधी येणार याची प्रतीक्षा गावकरी करतायत। पुण्यातील परिवर्तन या सजग तरुण तरुणींच्या संस्थेनं गेल्या 5 वर्षातल्या 571 खासदारांचा रिपोर्ट कार्ड तयार केलाय। परिवर्तननं बनवलेल्या खासदार.info या वेबसाईटवर नागरिकांना हे रिपोर्ट कार्ड पाहता येईल। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख ज्येष्ठ समाज समीक्षक संशोधक गुरुवर्य डॉक्टर सुरेश टोणेकर यांचं काल निधन झालं। ते 83 वर्षांचे होते। संध्याकाळी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले। मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानाचा पारा काल 43 अंश सेल्सिअस पुढे गेल्यानं अंगाची काहिली होत होती। मध्य महाराष्ट्रात सुद्धा उन्हाचा चटका अधिक जाणवत आहे, तर कोकण विभागातील मुंबई रत्नागिरी आदी ठिकाणी मात्र किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट आहे। धुळे शहरातील उन्हाची तीव्रता वाढली असून शहराचं कमाल तापमान 43 अंशावर पोहोचलंय। कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी शहरातील रस्त्यांवर वर्दळ घटली आहे। यानंतर मात्र राजकीय बातम्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी देखील महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत। 4 तारखेला नागपूरमध्ये सभा आहे, त्यानंतर 5 तारखेला ते पुण्यातल्या भारतीय विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधतील। वर्ध्यातही राहुल गांधी सभा घेण्याची दाट शक्यता आहे। शिवसेनेच्या कठोर भूमिकेमुळे भाजपला अखेर नमतं घ्यावं लागलं। ईशान्य मुंबईतून विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचा पत्ता कट झाल्याची सूत्रांची माहिती आणि त्यांच्या जागी भाजपचे पालिकेतील गटनेते मनोज कोटक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या डोक्यावरची सिंचन घोटाळ्याची टांगती तलवार कायम आहे। सिंचन घोटाळ्याची केस कोर्टात असून लवकरच त्याचा कधीही निकाल लागू शकेल असं चंद्रकांत दादा पाटील म्हणाले। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींनी चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप केलेत। पाटील अवैध धंदे करणारे 2 नंबरचे मंत्री आहेत। दादांनी कोणाकडून किती पैसे घेतले आहेत हे मी सिद्ध करतो असंही शेट्टी म्हणाले। त्यांनी माझ्याशी कोल्हापूरच्या बिंदू चौकात येऊन चर्चा करावी असंही आवाहन शेट्टींनी दिलंय। 1 एप्रिल हा दिवस जगभरात फूल दिवस म्हणून मानला जातो। या दिवसाला काँग्रेसनं प्रचाराशी जोडत आजचा दिवस जुमला दिवस म्हणून साजरा केला।
चेंबूर इथले आंबेडकर मैदान या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्रित येत एप्रिल फुल बनाया हे गाणं वाजवून भाजप सेनेची किल्ली उडवली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस युवकचं अनोखं आंदोलन काल पाहायला मिळालं। चंद्रकांत दादांना ओळखा 101 रुपये मिळवा असं आंदोलन राष्ट्रवादीच्या युवकांनी काल केलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या प्रचार कॅम्पेनचा शुभारंभ करण्यात आलाय। विदर्भात पहिल्या टप्प्यात निवडणूक होत असून तिथं पहिली जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि 5 वर्षात भाजप सरकारनं जी आश्वासनं दिली त्यांचं आधी उत्तर द्या आणि मग मतं मागायला या अशी टॅगलाईन वापरण्यात आली आहे। उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसची उत्तर मुंबईतील उमेदवारी उर्मिला मातोंडकर हिनं मतदारांना भेटण्यास सुरुवात केली आहे। बोरिवली ते रिक्षावाल्याला तिनं भेटून आपल्याला मतदान करण्याचं आवाहन केलंय। यावेळी तिनं रिक्षा चालकांच्या समस्या जाणून घेतल्या। मुंबई महापालिकेतील 5 नगरसेवकांचं भवितव्य आज ठरणार आहे। या 5ही नगरसेवकांची जात पडताळणी प्रकरणातील सुनावणी मुंबई हायकोर्टात पूर्ण झाली। आज न्यायमूर्ती रणजित मोरे आणि भारती डांगरे या प्रकरणी निकाल देतील। अंबरनाथमधील नागरिकांच्या सोयीकरता बांधण्यात आलेल्या स्कायवॉकची पुरती दुरावस्था झाली आहे। या स्कायवॉकवरून पडून एका महिलेचा मृत्यू झाला होता आणि त्या घटनेला 3 दिवस उलटले तरीही स्कायवॉकच्या तुटलेल्या रेलिंगची दुरुस्ती अद्यापही करण्यात आलेली नाही। मुंबई सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी सहाय्यक अभियंते SF काकुतेला अटक करण्यात आली आहे। काल रात्री ही अटक झाल्याचं कळतंय, तर आज अभियंता काकुतेला कोर्टात हजर केलं जाणार आहे। भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मावळचे लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार यांच्यातील वाद सोडवण्याकरता गिरीश महाजनांकडून केलेली शिष्टाई निष्फळ ठरली आहे आणि त्यामुळेच युतीतील कुस्ती अजूनही संपली नसल्याचं चित्र आहे। बातमी कोकणातली रत्नागिरी जिल्ह्यातल्या कोळथरे या समुद्रकिनारी कासव महोत्सवाला सुरुवात झाली आहे। ऑलिव्ह रेडले जातींच्या कासवांची छोटी पिल्लं समुद्रामध्ये सोडण्याचा इथं सोहळा रंगतो आणि यावेळी मोठ्या प्रमाणावर पर्यटक गर्दी करतात। वर्धा इथल्या सभेत पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांवर हल्लाबोल केला। पंतप्रधानांचं स्वप्न पाहणारे आता निवडणूक लढण्यास नकार देत आहेत, कारण त्यांना माहिती आहे की हवेची दिशा कोणत्या दिशेला अशा शब्दात पंतप्रधानांवर टीका करण्यात आली आहे। तर पुतण्याच्या हातूनच त्यांची हिट विकेट गेली असा जोरदार टोला मोदींनी पवारांना लगावलाय। शरद पवार यांच्या हातातून पक्ष निष्ठत चाललेला आहे आणि आता हळूहळू पवार यांचे पुतण्या पक्ष आपल्या ताब्यात घेऊ पाहतात असं सुद्धा मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। काँग्रेसशी संबंधित अनेक जणांचा फेसबुक अकाउंट बंद करण्यात आले आणि या फेसबुक पेज आणि अकाउंटवरून खोट्या बातम्या माहिती प्रसारित केली जात असल्याचं स्पष्टीकरण फेसबुकनं दिलंय आणि या पोस्टमध्ये पंतप्रधान आणि इतर राजकीय पक्षांवर टीका करण्यात येत असल्याचं स्पष्टीकरण फेसबुक देत आहे। राष्ट्रीय जनता दलात उभी फूट पडली आहे। राज्याचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील कलह आता शिगेला पोहोचलाय। त्यांचे चिरंजीव तेज प्रताप यादव राजदमधून बाहेर पडलेत आणि आपला स्वतंत्र पक्ष स्थापन करतायत। पाकिस्तानचे 4 F-16 लढाऊ विमान आणि ड्रोन भारताच्या सीमेलगत आलं होतं आणि भारताच्या चोख प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानी विमानानं या ठिकाणाहून पळ काढलेला आहे। पंजाबच्या खेमकरण सेक्टरमध्ये हा सगळा प्रकार घडलाय। पाकिस्तानच्या गोळीबारात एका 6 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झालाय। पूंछ जिल्ह्यामध्ये मानकोट, मेंढार आणि कृष्णा घाटी सेक्टरमध्ये LOCच्या दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला। यामध्ये 14 जण जखमी झाले। बातमी राजकीय वर्तुळातली काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांना न्यायालयानं जामीन मंजूर केलाय। रॉबर्ट वड्रा हे देश सोडून जाऊ शकत नाही, सोबतच साक्षीदारांवर दबाव देखील टाकणार अशा प्रकारच्या अटी लागू करण्यात आल्या। वडोदरामध्ये महाराज सयाजीराव गायकवाड विद्यापीठाच्या वतीनं फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये विद्यापीठातील तरुणींनी मोठा सहभाग घेतला होता। इम्फालच्या आगरताळामध्ये 84वा उत्कल दिवस साजरा करण्यात आला। यावेळी पारंपरिक नृत्य आणि गाण्यांचं सादरीकरण झालंय। लडाखमधल्या बाल्टी नदीवरील पूल खुला करण्यात आलेला आहे। कारगिल विजयाचं यंदाचं 20वं वर्ष आणि त्यानिमित्तानं पुलाची निर्मिती करण्यात आली आहे। मैत्री ब्रिज असे या पुलाचं नाव आहे। किंग्स 11 पंजाब आणि दिल्ली कॅपिटलच्या IPL मॅचमध्ये पंजाबच्या टीमनं दिल्लीला चितपट करत 14 धावांनी विजय मिळवला। पंजाबनं 20 षटकांमध्ये दिल्लीसमोर 167 धावांचं आव्हान ठेवलं होतं, मात्र दिल्लीचा डाव 152 धावांमध्ये आटोपला। तर सॅम करननं 14 चेंडूमध्ये 11 धावा घेत 4 विकेट्स घेतल्या। चुलबुल पांडे परत येतोय। होय, सलमान खाननं साकारलेला दबंग चुलबुल पांडे परत येतोय दबंग 3 या सिनेमातून। यातही सोनाक्षी सिन्हा सलमानच्या सोबत असेल आणि हा सिनेमा दिग्दर्शित करतोय प्रभुदेवा। या निमित्तानं सलमान आणि प्रभुदेवा तब्बल 10 वर्षांनी एकत्र काम करतायत। सैफ अली खानची मुलगी सारा अली खान सिम्बा आणि केदारनाथ सिनेमातून बॉलिवूडमध्ये स्थिरावली आणि आता सैफचा मुलगा इब्राहिम अली खानचे पाय
बॉलिवूडकडेच वळताना दिसतायत। इब्राहिमला सिनेमात अभिनय करण्याची इच्छा आहे। या बातम्यांचा बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, पण ताज्या बातम्यांकरता पाहत रहा फक्त न्यूज 18 लोकमत।